मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. होणार आहे. आपण सगळ्या गोष्टी चुकू शकतो, पण मरण नावाची गोष्ट अजूनपर्यंत कुणाला चुकवता आली नाही. ते चुकवताच येत नाही. एक सुंदर उदाहरण सांगते. एक दिवस चित्रगुप्ताने यमाला सांगितलं, यमा आत्ताच्या आत्ता मृत्यू लोकामध्ये जा आणि या 15च्या 15 लोकांना वर स्वर्गामध्ये घेऊन ये. यमानं चित्रगुप्ताची चिठ्ठी घेतली. यम खाली मृत्यू लोकामध्ये आला. खाली आल्यानंतर यमाच्या चिठ्ठीमध्ये पहिलं नाव होतं गण्याचं. आता गण्याचं म्हणजे काय? आपल्याकडे गणेश नाव असले की त्याला गण्या बोलतात ना. म्हणजे आपल्याला कधी कुणाला चांगलं बोलताच येत नाही. आपण अर्ध्याच नावाने हाक मारतो. त्याचं नाव चांगलं गणेश होतं, पण गावातले लोक त्याला गण्या गण्या म्हणून हाक मारायचे. गण्या नावानं प्रसिद्ध असल्यामुळे यम प्रथम गण्याच्या घरी गेला. गण्या म्हटला, नमस्कार रामराम, तुम्ही कोण आहात? त्यानं सांगितलं, मी यम आहे. गण्या म्हटला, का रे यमा, माझ्या घरी कशाला आलास? यम म्हटला, तुला घ्यायला आलो. पण गण्या म्हटला, माझ्याच घरी का आलास? यम म्हटला, हे बघ गण्या, चित्रगुप्तानं मला ही 15 लोकांची यादी दिली आणि सांगितलं या 15 लोकांना 2-4 दिवसामध्ये स्वर्गामध्ये घेऊन ये. बरं, यादीमध्ये पहिला नंबर तुझा आहे म्हणून मी प्रथम तुझ्या घरी आलो. गण्या फार हुशार होता. आता गण्याला वाटलं 15 लोकांना 2-4 दिवसामध्ये न्यायचंय, पण पहिला नंबर तर आपलाच आहे, मग आपणही आपलं मरण जरा 2-4 दिवस पुढे ढकलावं. गण्या हुशार होता. गण्या म्हटला, यमा तू आता आला ना, दुपारचा 1 वाजला, मला ही भूक लागली, तुला ही भूक लागली असेल, माझ्या बायकोला मस्तपैकी 5 पकवानाचं भोजन बनवायला सांगतो आणि एकदा का जेवण झालं की यमा तुम्हाला बिनधास्त घेऊन जा. यम म्हटला, ठीक आहे. म्हटला, मलाही फार भूक लागली, कंटाळा आलाय. ठीक आहे म्हटलं, तुझ्या बायकोला स्वयंपाक बनवायला सांग. यमाच्या बायकोने त्या ठिकाणी स्वयंपाकाची तयारी केली. स्वयंपाक तयार झाला, ताटं वाढण्यात आली. गण्याची बायको म्हटली, आहो जेवण तयार आहे. गण्या लगेच किचन मध्ये गेला आणि गण्यानं काय केलं, यमाच्या जेवणाच्या ताटामध्ये गुंगीचं औषध टाकलं. कशाचं? दृष्टांतातला यम बर का, नाही तर पाहुण्यालाच मारायला एखाद्या. गुंगीचं औषध टाकलं. ताटं वाढण्यात आली. गण्या आणि यम दोघं जण जेवण करायला बसले. आता यमाच्या जेवणामध्ये गुंगीचं औषध असल्यामुळे जेवल्या बरोबर यमाला गुंगी आली आणि जेवल्या जागीच यम झोपला. गण्याला वाटलं यम झोपला, आता काय हा लवकर उठणार नाही आणि आपल्याला आपलं मरण आता पुढे ढकलायचं आहे, आता हाच टाइम योग्य आहे. म्हणून गण्यानं काय केलं, यमाच्या खिशातली ती मोठी चिठ्ठी काढून घेतली आणि त्या चिठ्ठीमध्ये पहिलं गण्या नाव होतं ना, त्या गण्या नावाची सगळी खाडाखोड केली आणि सगळ्यात शेवटी नाव लिहिलं गण्या. काय केलं, पहिलं नाव खोडून टाकलं आणि सगळ्यात शेवटी नाव लिहिलं गण्या, कारण त्याला वाटलं यम मला सगळ्यांची शेवटी घेऊन जाईल. आता संध्याकाळी यमाची गुंगी उतरली. यम उठला. यम म्हटला, गण्या अरे मी तुझ्यावर फार खुश आहे. गण्या म्हटला, का रे यमा एवढा खुश कशाला झालास? यम म्हटला, हे बघ गण्या, अरे मृत्यू लोकात अनेक वेळा आलो, अनेक लोकांच्या घरी गेलो, पण साधं कोणी चहा नाही विचारला रे. पण तुझ्या घरी आल्यानंतर मला मात्र 5 पकवानाचं भोजन काय, आराम काय, म्हणून गण्या मी तुझ्यावर एवढा खुश आहे, एवढा खुश आहे. आणि मी तुझ्यावर खुश होऊन असं ठरवलंय गण्या, मी असं करतो, तुला नेण्याऐवजी यादीत जातं शेवटी नाव आहे ना त्यालाच मी घेऊन जातो. शेवटी नाव कुणाचं होतं? मग त्याचं मरण त्याच्या हाताने त्यानेच लिहिलं. म्हणून माणूस सगळ्या गोष्टी चुकू शकतो, पण मरण नावाची गोष्ट माणसाला चुकवता येत नाही. कारण तुमच्या आमच्या देहावर चाले हे शरीर, कुणाची या सत्य कोण बोलविते हरिवीन. महाराज म्हणतात, आज हे तुमचं माझं शरीर चालतंय, आपण बोलतो, ही कुणाच्या सत्तेनं? सगळं काही भगवंताच्या कृपेनं. बरेच लोक म्हणतात, हे कमवलं माझं, मी कमवलं नाही. आपण कमवणारे कुणीच नाही, सगळं काही भगवंताच्या हातामध्ये आहे. म्हणून हे मी कमवलं, हे मी केलं असं अजिबात म्हणायचं नाही. भगवंताच्या मनात आलं, एका क्षणात भगवंत आपल्या शरीराचं काही करू शकतो. जोपर्यंत देहावर परमेश्वराची सत्ता आहे तोपर्यंत आपण व्यवस्थित आहोत. कारण ज्ञानोबाराय एके ठिकाणी म्हणतात, जोपर्यंत आपलं देवाचं भजन पूजन कीर्तन चालू आहे तोपर्यंत यमाची लेखणी बंद पडते. यमो म्हणे कवणासी यमावे, दमो म्हणे कवणासी दमावे, तीर्थे म्हणती काय खावे, दोष गदासी नाही. जोपर्यंत आपल्या देवाचं भजन पूजन कीर्तन चालू आहे तोपर्यंत यमाची लेखणी बंद पडते. आणि जेवढा काळ
आपला वाईट ठिकाणी खर्च होतो तेवढं माणसाचं आयुष्य कमी होतं. आयुष्य वाढवण्याकरता एकच उपाय, ते म्हणजे परमेश्वराचं नामचिंतन. आजही तुम्हाला खरं सांगते, खऱ्या कलियुगाला आज या ठिकाणी सुरुवात झाली. हा जो कोरोना नावाचा रोग आला, यानं संपूर्ण विश्व बंद पाडलं. नव्हे नव्हे आपले धार्मिक कार्यक्रम, आपली मंदिरं, कीर्तन, भजन सगळी काही बंद पाडली. म्हणजे पूर्वीच्या काळी जसं भगवंत जन्माला यायच्या अगोदर पापीजा भक्त दैत्य ते मातले धरणीसी झाले ओझे त्यांचे, जसे वाईट लोक भगवान जन्माला यायच्या अगोदर जी माजली होती त्यांनी कीर्तन भजन बंद केली होती. आज तीच कंडिशन झाली. आज कलियुगाला प्रारंभ खऱ्या अर्थानं झालाय. आणि तो कली जो आहे ना, तो तुम्हाला आम्हाला देवाचं नामचिंतन करू देत नाही. पण तुम्हाला खरं सांगते, आणि मग जी लोक देवाचं नामचिंतन करणार नाही त्यांचा नंबर लवकर ठरलेला आहे. पण ज्याला याच्यातून वाचायचं आहे, मग वाचण्याकरता एकच उपाय, कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. संत महात्मे काय म्हणतात, कलियुगामध्ये जर वाचायचं असेल, कीर्तन ऐका, भजन ऐका, सगळं काही तुम्ही श्रवण करा. कलियुगामध्ये हे सगळं श्रवण केल्यानंतर तुमचा आमचा प्रत्येकाचा उद्धार होणार आहे. कारण महाराजांनी म्हटले, मरणाकरता स्थळ काळ वेळ या तीनही गोष्टी ठरलेल्या आहेत. पण भगवंताचं नामचिंतन करण्याकरता काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. नाही का, कुठल्याही ठिकाणी कुठल्याही स्थळी, रात्री काय दिवसा काय मध्यरात्री काय, कधीही आपण देवाचं नामचिंतन करू शकतो. मग संत महात्मे तुम्हाला मला प्रत्येकाला देवाचं नामचिंतन करण्याचा जो आग्रह करतात, तो कशा करता? संत महात्मे म्हणतात, एवढी घाई कशा करता करतो, घडोघडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश. नाही का, तो काळ तुमच्या आमच्या प्रत्येकाचा उषाशास टपून बसलेला आहे. आणि संतांना वाटतं का तुम्ही नरकात जायच्या अगोदर तुम्ही देवाचं चिंतन करून घ्या. कारण संत महात्म्यांनी म्हटलंय, आपण जर देवाचं चिंतन केलं नाही तर आपला जन्म फुकट गेला असं समजा. नाही तरी गेला जन्म वाया, सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठल. बाबांनो, जन्माला आले तुम्ही विठ्ठलाचं भजन करा. पण आपलं तसं नाही. आपण रात्रंदिवस धन पैसा संपत्ती कमवण्याच्या मागे लागतो. हे माझं, ते माझं, बंगला माझा, गाडी माझी, सगळ्या जगदुनीला आपण माझं माझं म्हणतो. पण संत महात्मे म्हणताय, ज्या धनाला, संपत्तीला, बायकोला, मुलांना तुम्ही सगळ्यांना माझं माझं म्हणता ना, माणूस मेल्यानंतर या सगळ्या गोष्टी कुठे असतात? एका सुभाषितकाराने सुंदर वर्णन केले, धनानी भूमय पश्वस्य गोष्टे कांता गृहद्वारे जन स्मशाने देह चित्तायाम परलोक मार्गे. माणूस मेल्यानंतर धन पैसा बँकेत, गाय बैल म्हैस गोठ्यात, बायको दारापर्यंत, सोयरे धायरे स्मशानापर्यंत, आणि हा एकटाच मात्र आगीमध्ये जळत असतो. एक उदाहरण सांगते. एका सज्जन गृहस्थाला 3 मित्र होते. 3 मित्र असे होते, एक मित्र अतिशय जवळचा, दुसऱ्या मित्रावर पहिल्यापेक्षा थोडंसं कमी प्रेम, आणि तिसरा मित्र असा होता त्याची वर्षातून 1-2 वेळा कधीतरी भेट व्हायची. आता एक दिवस या सज्जन गृहस्थावर विनाकारण काहीतरी खुनाचा आरोप आला. तो कोर्टात गेला. जज साहेबांना सांगितलं, साहेब मी खून केला नाही, अगर करणारही नाही, हा विनाकारण माझ्यावर काहीतरी खोटा आळ आलेला आहे. जज साहेब म्हटले, ठीक आहे, तू तुला साक्षीदार घेऊन ये. आनंदाने पहिल्या मित्राकडे गेला, सांगितलं, मित्रा तुला माहिती आहे मी खून केला नाही, अगर करणारही नाही, तेव्हा तू माझ्या बरोबर कोर्टात चल आणि माझ्या बाजूने साक्ष दे. याचा पहिला मित्र म्हटला, बाबा मला माहिती आहे तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे, माझंही तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे, पण मला कोर्टाची फार भीती वाटते. तुझ्या प्रेमाकरता म्हटला मी घरातून जज साहेबांना फोन करून सांगतो, पण कोर्टात येणार नाही. आता मला सांगा, किती घरातून फोन केल्यावर जज साहेब आपली साक्ष घेतील? नाही घेणार. मग नाराज झाला, दुसऱ्या मित्राकडे गेला, सांगितलं, मित्रा तुला माहिती आहे मी खून केला नाही, अगर करणार नाही, कृपा करून माझ्या बरोबर चल ना, माझ्या बाजूने कोर्टात साक्ष दे. याचा दुसरा मित्र म्हटला, बाबा तुझ्या प्रेमाकरता मी तुझ्या बरोबर येतो, पण मला कोर्टाची फार भीती वाटते. तुझ्या प्रेमाकरता मी येईल, पण कोर्टाची पायरी सुद्धा चढणार नाही, कोर्टाच्या बाहेरून सांगेल तू खून केला नाही. हा म्हटला, तुझाही मला काय उपयोग. तिसऱ्या मित्राकडे गेला, सांगितलं, मित्रा तुला माहिती आहे मी खून केला नाही, अगर करणारही नाही, तेव्हा तू माझ्या बरोबर कोर्टात चल ना, माझ्या बाजूने साक्ष दे. याचा तिसरा मित्र चांगला होता, याच्या बरोबर आला, त्याने यमाच्या दरबारामध्ये साक्ष दिली, हा निर्दोष सुटला. तुम्ही सांगाल तो माणूस कोण, त्याचे 3 मित्र कोण, त्यांची नावं काय, त्यांची गावं काय, कुठल्या जिल्ह्यातले, कुठल्या तालुक्यातले, तुमच्याच तालुक्यातली, नीट ऐका. नाही का, ज्याच्यावर विनाकारण खोटा
तो सज्जन गृहस्थ म्हणजे इथं बसलेले तुम्ही आम्ही आपण सर्वजण. आणि आपला पहिला मित्र म्हणजे आपण जिच्यावर पुरुष लोकांकरता प्रश्न आहे बर का, जो सगळ्यात अगोदर उत्तर देईल त्याला 5 लाख बक्षीस. हा, उत्तर द्यायचं पण खरं द्यायचं, अजिबात खोटं बोलायचं नाही. प्रश्न असा आहे, आपण जिच्यावर आपल्या जीवापेक्षाही जास्त प्रेम करतो अशी आपली, मी बोललं खरं बोलायचं, अशी आपली मी काय बोललं, खरं उत्तर दिलं तर 5 लाख मिळतील बाबा, खोटं उत्तर द्यायचं नाही. अशी आपली कोण पुरुष मंडळ? बायको. बघा, आई बोलायची हिंमत सुद्धा नाही. सर्वस्व स्वामिनी म्हणविसी कांता आणि ती ही केस देता रडतसे. पहिला मित्र म्हणजे आपली बायको, आपल्या बरोबर येत नाही. दुसरा मित्र म्हणजे कोण? कवनाचे मायबाप. कवनाचे मायबाप, कवनाचे गणगोत मृग जळावत जाईल रया. दुसरा मित्र म्हणजे आपले आई वडील भाऊ बहीण आपल्या बरोबर येत नाही. तिसरा मित्र म्हणजे कोण? तुम्ही आम्ही सगळे सोयरे सर्वजण. त्याच्या अंत्यात्रेला आपण एकत्र आलो, त्याला अग्निडाग दिला, तो एकटाच मात्र निघून गेला. आपण आपल्या घरी निघून गेलो जिवंतपणे. एक माया नावाची गोष्ट अशी आहे, त्या मायेपोटी मनुष्य सगळ्या जगदुनीला माझं माझं म्हणतो. पण तसं जर पाहिलं या विश्वामध्ये कुणीच कोणाचा नाही, एकच आहे, तो आपला भगवान परमात्मा. आणि म्हणून महाराजांनी म्हटले, जीवन जगताना तुमच्या वाट्याला कितीही जरी दुःख आलं, याला त्याला अजिबात सांगत बसायचं नाही. आणि त्यातल्या त्यात खास स्त्रियांकरता सांगते. स्त्रियांची गंमत अशी आहे, घरामध्ये सासूशी, नवऱ्याशी, दिराशी, जावाशी कुणाशी जरी भांडण झालं, लगेच शेजारच्या घरात जायचं आणि आपल्या घरच्यांची घराणी शेजारीन बाईला सांगायची. ती शेजारीन बाई तोंडावर चांगलं म्हणते, हा तुझी सासू अशी तो तसा, पण मनातल्या मनात म्हणते, बरं झालं हिच्याशी भांडण केलं. असावे सादर देवावरी भार घालोणिया. तुकोबरे म्हणतात, दुःखाचा भार सरळ देवावर घाला. देवावर जर भार घातला, भगवान परमात्मा तुमचं दुःख हलकं केल्याशिवाय राहणार नाही. एक सुंदर उदाहरण तुम्हाला सांगेल का, भगवान परमात्मा देव जो आहे, प्रत्येक संकटातून तारणारा तो भगवान परमात्मा आहे. म्हणून सगळ्यांना विसरा, पण भगवान परमात्म्याला मात्र कधी विसरायचं नाही. काही काही लोकांना सकाळी सकाळी देवपूजा करायची म्हटली का फार कंटाळा येतो. म्हणजे चहाची कप बशी वाजली का लगेच घालील लोटांगण, अशी आपली गंमत आहे. पण म्हणजे सकाळी सकाळी माणसाने जरा थोडीफार देवपूजा करावी, देवाचं नामचिंतन करावं. आणि ज्या लोकांना देवपूजेचा कंटाळा आहे ना, त्यांच्या कुटुंबातला एखादा माणूस गेला, म्हणतात बरं झालं 10 दिवस सुटलो आता, अशी कंडिशन आहे. पण देवपूजेचा कंटाळा करू नका. आपण कितीही देवाला विसरण्याचा प्रयत्न केला, पण भगवंत मात्र आपल्या भक्ताला विसरत नाही. देवाचं पहिलं कार्य भक्ता राखे पायापासी दुर्जनासी सहारी. भक्ताचं रक्षण करणं हे देवाचं कार्य आहे. म्हणून आपण देवाला कितीही विसरण्याचा प्रयत्न करा. आषाढी यात्रेच्या निमित्ताने एक वारकरी बाबा पंढरपूरला निघाले. त्यानं आपल्या मुलाला सांगितलं, बाळा पंढरपूरच्या आषाढीची वारी आहे, मी जरा 2-4 दिवस पंढरपूरला चाललो, तू काय कर, पहाटे 4ला उठून जरा देवपूजा करत जा. मुलगा म्हटला, बाबा पहाटे 4ला उठणं वगैरे मला काही जमणार नाही आणि मी काय देवपूजा करणार नाही. बाबा म्हटले, बाळा असं नको करू. अरे मी 50 वर्षापासून देवपूजा करतोय, पण 4-5 दिवस जर तर खंड पडला तर एवढ्या वर्ष केलेली देवपूजा फुकट जाईल. मुलगा म्हटला, ठीक आहे बाबा, तुम्ही पंढरपूरला जा, मी बरोबर घरी देवपूजा करतो. आता बाप पंढरपूरला निघून गेला. बाप गेल्यानंतर बिचारी आई, तिला काळजी, मुलगा उठतो की नाही, देवपूजा करतो की नाही, ती बिचारी रात्रभर जागी. पहाटे 4ला उठली, मुलाला म्हटली, उठ बाळा, अरे 4 वाजले, पटकन जरा देवपूजा करून घे. मुलगा म्हटला, काय गाई, अगं पहाटे 4ची चांगली साखर झोपेची वेळ आणि सारखी कटकट लावली, देवपूजा कर, देवपूजा करीन 9-10 वाजता. आई म्हटली, बाळा असं नाही, देवाला कटकट म्हणू नये. मुलगा कटकट म्हटल्याबरोबर आई रागाच्या भरात उठली, तिने त्याच्या ताडकन थोबाडीत मारली. एवढी जोरात थोबाडीत मारल्याबरोबर त्याला असा राग आला. रागाच्या भरामध्ये सकाळी सकाळी उठल्या, रागाने डायरेक्ट आपल्या सासूरवाडीलाच निघून गेला. आता सासूबाई पहाटे पहाटे दारात उभी होती आणि तिने जावयाला लांबूनच पाहिलं. म्हटली, जावई बापू, अहो बरं झालं देवानं तुम्हाला पाठवलं, अहो बरं झालं पंढरीच्या पांडुरंगाने तुम्हाला पाठवलं. जावई म्हटला, सासूबाई अहो सकाळी सकाळी 6 वाजता एवढं कौतुक कशा करता चाललंय, देवानं पाठवलं, पांडुरंगानं पाठवलं. म्हटली, कसं आहे ना जावई बापू, काल तुमचे वडील आमच्या घरी आले, तुमच्या सासऱ्यांना अगदी जबरदस्तीने पंढरपूरला घेऊन गेले. आज आषाढी एकादशी आहे, मला कालपासून चिंता पडली होती, देवपूजा कोण करेल, देवपूजा कोण करेल. म्हटली, बरं झालं टाइमावरच आला. आता म्हटलं तिकडून सुटलो आणि इकडे आलो.
आता सासू म्हटल्यावर नाही म्हणता येत नाही. पहाटे 4ला सासूबाईंनी उठवलं, जावईनं देवपूजा करायला सुरुवात केली. सासूबाईने अगोदरच सुगंधी फुले, सुगंधी अगरबत्त्या, सुगंधी अत्तर, सगळं काही सुगंधी सामान दिलं आणि जावई बापूनं देवपूजा करायला सुरुवात केली. तेवढ्या शेजारी बाई आली. ती म्हटली, का हो तुम्ही रोज देवपूजा करता, पण आज इतका सुगंध कसला येतोय? म्हटली, कसं आहे ना, काल आमचे हे पंढरपूरला गेले, योगायोगानं जावई आले, मग जावयाची देवपूजा म्हणजे सगळ्या कशा हायफाय गोष्टी पाहिजे. म्हटली, काय ग तुझे जावई देवपूजा पण करतात? म्हटली, हो अगदी उत्तम प्रकारे, अगदी छान प्रकारे. मग म्हटली, बरं झालं, आमचे हे पण कालच पंढरपूरला गेलेत, जरा तुझी पूजा झाली का माझी पण करायला पाठव. यानं ऐकलं. हा म्हटलं, आता काय देवपूजा सोडत नाही, रोज पहाटे 4ला उठायचं, या 2-4 घरची देवपूजा करायची. त्यापेक्षा म्हटलं मी जातो आणि एखाद्या विहिरीमध्ये जीव देतो. इतका देवपूजेला कंटाळला. रागाच्या भरामध्ये सकाळी सकाळी उठला, रागाने विहिरीकडे चालला. विहिरी जवळ गेला, जीव देणार शेतकरी म्हटलं, अरे थांब, माझ्या विहिरीमध्ये कशाला जीव देतोस? तुला जर संसाराचा कंटाळा आला असेल ना, कामाचा कंटाळा आला असेल ना, तर माझ्या घरी चल, मी तुला कुठलंच काम सांगणार नाही. 2 टाइम नाश्ता, 2 टाइम जेवण, 2 टाइम चहा, दिवसभर आराम, फक्त एकच काम करायचं, रोज पहाटे 4 वाजता उठून देवपूजा. काय चाले महाराज? नाही आधी अंती अवस्था आपुला तो एक देव करुणी घ्यावा. नाही का तुकोबर आहे म्हणतात बाबांनो. जन्माला आले हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देव आहे, पण सगळेच नाही. आपुला तो एक, अनेक असं म्हटलंय का? अजिबात नाही. कुठला तरी एकाच भगवान परमात्मा आपला करा, आणि एक परमात्मा आपला केल्याशिवाय तेने विन जीवा सुख न हे, त्याशिवाय तुम्हाला आम्हाला या संसारामध्ये सुख मिळणार नाही. कारण महाराजांनी म्हटलं, प्रत्येकाला वाटतं हा सुखी तो सुखी, पण रामदास स्वामी वर्णन करतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधून पाहे. या जगामध्ये कोणी सुखी नाही, पण प्रत्येकाचा एक गैरसमज आहे. माझ्या शेजारचा फार सुखी, मी फार दुःखी. एका गावात शेजारी 2 घरं होती. त्या 2 घरांची कंडिशन अशी, एका बाईचा नवरा घरामध्ये आला का दोघा नवरा बायकोची सारखी भांडण, त्यांच्यामध्ये आयुष्यभर शिव्यांशिवाय दुसरं बोलणंच नाही. आणि दुसऱ्या बाईचा नवरा असा होता, तिचा नवरा घरामध्ये आला का त्या घरातून फक्त हसण्याचाच आवाज यायचा. ही बाई म्हणायची, कुठून माझ्या नशिबाला पडला, घरात आला की सारखा भांडतो, सारखा शिव्या देतो, याला चांगलं बोलताच येत नाही. आणि शेजारी बाईचा नवरा किती हसतो. तिनं ठरवलं, आता म्हटली महाराष्ट्र शासनानं आपल्याला 50% आरक्षण दिले, म्हटली आता इथून पुढे नवऱ्याला घाबरायचं किती जोरात नाही म्हटल्या बघा, आता उद्यापासून तुमचं काही खरं नाही. तिने ठरवलं, म्हटले आता नवऱ्याला घाबरायचंच नाही. संध्याकाळी नवरा घरामध्ये आला, त्यानं भांडायला सुरुवात केली का त्याला उलट बोलायचं. संध्याकाळी नवरा घरामध्ये आला, त्यानं सवयीप्रमाणे भांडायला सुरुवात केली. ती म्हटली, का हो रोज घरात आले की मला सारखे शिव्या देता, मारता, तुम्हाला नीट बोलताच येत नाही का, चांगलं हसताच येत नाही का? जरा शेजारच्या घरात जा आणि तुमच्या त्या मित्राचा हसायचा आदर्श घेऊन या. नवऱ्याने विचार केला, अरे बायको एवढ्या वर्षात कधी नाही बोलली, आज बोलली, हिच्या बोलण्यात काहीतरी तथ्य आहे. शेजारच्या घरात गेला आणि म्हटला, मित्रा अरे आम्ही दोघं नवरा बायको रात्रंदिवस भांडतो, तुम्ही दोघे सारखे हसता, बरं हसण्यासाठी करता तरी काय आम्हालाही सांगा, म्हणजे आम्ही पण थोडं थोडं हसत जाऊ. म्हटलं, मित्रा तुला ऐकायचंय हाय ते बरे. म्हटलंय कसं आहे ना, तुम्ही दोघे जण भांडता, आम्ही दोघे हसतो, याला कारण एकच आहे. म्हटलं, माझं माझ्या बायकोचं भांडण झालं का माझी बायको माझ्या पाठीमागे लगेच लाटणं घेऊन लागते. चपात्या लाटायचं, लाटणं घेऊन पाठीमागे लागली का मी जोरात पळतो, मी पळालो की मला लाटणं फेकून मारते, लागलं का ती हसते आणि हुकलं का म्हटलं मी हसतो. म्हटलं आपलं बरं आहे, तुमची लाटण्याची मारामारी, कमीत कमी आपल्या शिव्या तरी. म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं त्यांचा संसार, त्यांचा प्रपंच सुखाचा आहे, पण कुणाचाही संसार, कुणाचाही प्रपंच सुखाचा आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार. हा संसार मुळातच दुःखरूप आहे. म्हणून या संसारामध्ये कुठल्याही प्रकारचं सुख तुम्हाला आम्हाला या जगामध्ये शोधून मिळणार नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात, जी लोक जन्माला आल्यानंतर देवाचं नामचिंतन करत नाही ना, त्यांचा जन्म फुकट गेला असं समजा. कारण तुम्ही जन्माला आले आणि देवाचं चिंतनच नाही केलं तर नरकाची प्राप्ती ही तुम्हाला निश्चित आहे. कारण महाराजांनी म्हटले, मग संत महात्मे तुम्हाला एवढ्या तळतळीने सांगतात बाबांनो का तुम्ही देवाचं चिंतन करा. बरं तुकोबर आहे, कधी कधी म्हणतात लागून या पाया, मी पाया पडतो तुमच्या. आपण एखाद्या माणसाच्या कधी पाया पडतो, एखाद्या माणसाचं
आपलं एखाद्या माणसाकडे अर्जंट काम असेल, तो आपल्यापेक्षा वयानं लहान जरी असला, आपण म्हणतो बाबा पाया पडतो रे, पण माझं एवढं काम कर. तसं तुकोबारायांना काय त्यांच्या जमिनीवर आपल्या सह्या घ्यायच्या आहे का? आपण त्यांना वारसदार आहोत का? नाही. पण तरी तुकोबाराय म्हणतात लागून या पाया विनवितो तुम्हाला. कशा करता पाया पडतात, कशा करता विनवतात? कर टाळी बोला मुखी नाम. एकच तळमळ आहे, एकच विनंती आहे, हातानं टाळी आणि मुखानं परमेश्वराचं नामचिंतन. कारण संत महात्म्यांना माहितीये, आपण जर देवाचं नामचिंतन केलं नाही तर ज्ञानोबाराय म्हणतात तुमची. ज्ञानोबाराय हरिपाठामध्ये वर्णन करतात, हरिविन जन्म नरकाची पैजाना, यमाचा पाहुणा प्राणी होय. देवाचं नामचिंतन केलं नाही तर नरकात गेल्याशिवाय राहणार नाही. यमाचा पाहुणा प्राणी होय. तुम्ही यमाचे देखील पाहुणे लवकर झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून यमाचा पाहुणा जर व्हायचा नसेल तर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी. म्हणून तुकोबाराय म्हणतात आलिया भोगासी असावे सादर, देवावरी भार घालून या. बरं, काही साधकांनी तुकोबारायांना प्रश्न केला, तुकोबाराय तुम्ही म्हणता की जन्माला आल्यानंतर आपल्या संसाराचा जो भार आहे तो तुम्ही देवावर घाला. बरं, आम्ही आमच्या संसाराचा भार देवावर घालू. तुम्ही सांगता देवाचं भजन करा, देवाचं कीर्तन करा. तुमच्या म्हणण्यानुसार आम्ही आषाढी कार्तिकेला, आळंदीला काय, पंढरपूरला काय, त्र्यंबकेश्वरला काय, सगळीकडे आम्ही जाणार. पण आम्ही गेल्यानंतर आमच्या घरची जबाबदारी कोण घेणार? तुकोबाराय म्हणतात पाळनाची नाही चिंता, ठावरिता देवाचा. तुम्ही तुमच्या संसाराचा भार भगवंतावर टाकून जर तुम्ही तीर्थयात्रेला जर गेलात तर तुमच्या घरची जबाबदारी. वा. मग तो कृपा सिंधू निवारी साकडे येरती बापुडे. काय रंग महाराज म्हणतात, आपण आपल्या भोगाचा भार जर देवावर घातला, भगवान परमात्मा कृपा सिंधू म्हणजे कृपेचा सागर असा भगवान परमात्मा येरती बापुडे काय रंक. आपल्या भक्तावर कृपा करताना माझा भक्त लहान आहे, मोठा आहे, गरीब आहे, श्रीमंत आहे, याचा मुळीच माझा भगवान परमात्मा भेदभाव करत नाही. कुठल्याही भक्तावर आपली कृपा करतो, पण कुठल्या भक्तावर करतो? जो भक्त त्याचं मनापासून चिंतन करेल. एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं हातानं टाळी आणि मुखानं परमेश्वराचं नाम चिंतन करा. विठोबा जय विठोपार कुमाये, पार कुमाय हरे विठोपार कुमाये, विठोपार कुमार, विठोपार कुमार, विठोपार कुमाये. चला चला. जय जय विठोपार कुमाये, विठोपार कुमाये, विठोपार. चला चला चला. विठोपार कुमाये, विठोपार कुमाये, विठोपार कुमार, कुमार कुमाये, विठोपार कुमार, पार कुमार, कुमार, पार 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 कुमार. विठोपार कुमाये, पार 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 कुमार, पार कुमाये, पार कुमाये, पार कुमाये, पार कुमाये, ठोपार कुमाये. जय जय ठोपार कुमाये, हाँ जय जय ठोपार कुमाये, जय जय ठोपार कुमाये, जय जय ठोपार कुमाये, ठोपार कुमाये, ठोपार कुमाये, ठोपार कुमाये, ठोपार कुमाये, ठोपार कुमाये,
मुबारक हो माई 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 मुबारक हो मुबारक माई हो माई मुबारक हो माई जय मुबारक हो माई 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 मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.